पानपसंद आणि मँगो बाईट हे दोन कॅन्डीज लक्षात आहे का तुमच्या? ते कॅन्डीज जे आपल्या जीवांना वेगळे वेगळे रंग द्यायचे. हे कधी आणि कुठून आले कधी विचार केला का तुम्ही? चला आज आपण हीच माहिती घेऊ. आपले महाराष्ट्राचे छोटे गाव रावल गावांनी दिले आपल्याला ही कॅन्डी. सन 1933 मध्ये वालचंद हिराचंद त्यांच्या ट्रेन यात्रामध्ये कोणीतरी त्यांना रावल गावाबद्दल सांगितले. तिथे जाऊन त्यांना 1500 एकर जमीन सापडली जिथे नुसता खडके आणि दगड होते. ते बघून त्यांना विचार आले की आपल्या भारतची इकॉनॉमी आपल्या शेतकऱ्यांमुळे वाढते. मग नंतर त्यांनी प्रत्येक दगड साफ करण्यासाठी बांधकामावरून माणसं बोलवले आणि साफ केलं. त्यानंतर त्यांनी इंजिनियर, केमिस्ट, किसान हे सगळ्यांना घेऊन त्या जमीनवर प्रयोग केले शेतीसाठी आणि खूप वर्षानंतर तिथं ऊस उगून आले. जिथे प्रत्येक जण ऊसाची शेती करायला घाबरत होते तिथे त्यांनी भारतातला पहिला साखर कारखाना बांधले. तसे सुरू झाला महाराष्ट्राचा साखर क्रांती. त्यानंतर सन 1940 मध्ये त्यांनी स्टार्ट केले साखरचे प्रयोगनी आपल्या सगळ्यांचे फेवरेट कॅन्डीज बनवायला. त्यांची पूर्ण फॅक्टरी नॅचरल सामग्री आणि उसाचे पाणीने चालत होते. वेगळे वेगळे इनोव्हेशन पण केले. त्यांनी त्यांचे चॉकलेटचे पेपर पण ट्रान्सपरंट ठेवले जे बांबू रिसाइडने बनवले होते ताकी मुलं आपले आवडते रंग निवडून घ्यायचे आणि हे सगळं इको फ्रेंडली होतं. आणि गेल्या वर्षी हे साखर कारखाना रिलायन्स यांनी 27 करोडनी विकत घेतले. आणखीन अशीच माहितीसाठी फॉलो करा जार ॲप मराठी.